याच्यापैकी बघा या ठिकाणी जे मियोसिस 1 तुम्हाला दिसतंय आणि ह्या मियोसिस 1 मध्ये तुम्ही बघा तुम्हाला 5 डायग्राम दिसतात. कशामध्ये? प्रोफेज 1 मध्ये. आणि हे जे प्रोफेज 1 जे आहे ज्यामध्ये ज्या 5 डायग्राम आहे 5, ह्या 5ची डायग्रामला वेगवेगळे नाव आहे. मग याच्यामध्ये नेमकं होतं काय त्याच्याविषयी आपल्याला स्पेशल दिलेले आहे, ते आपल्या नोट्समध्ये एक्सप्लेन केलेले आहे. तेच मी तुम्हाला या ठिकाणी PDF फॉर्ममध्ये दाखवतोय, आहे की नाही. तुम्हाला मग कमीत कमी नोट्स उघडून नाही बघणं आहे ना, तुम्हाला टाईम नाही, पेपर चालू आहे, बिझी माणसं आहे तुम्ही खूप जास्त, त्याच्यामुळं मग मी म्हटलं चला आता तुम्हाला डायग्रामने एक्सप्लेन करतो. तर या ठिकाणी लक्ष द्या, जी प्रोफेज 1 आहे कोणाची? मियोसिस 1 ची, is a longer and more complex as compared to mitotic prophase. मायटोसिस मध्ये जे प्रोफेज झालं ज्याच्यामध्ये क्रोमोझोम शॉर्ट आणि थिक व्हायला लागले होते, न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॅपियर, सेंट्रिओल डुप्लिकेट झाले होते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर स्टार्ट झाली होती, त्याच्यापेक्षा हे जे तुमचं मियोसिस 1चं जे प्रोफेज 1 आहे हे कसं आहे, जरा थोडंसं कसं आहे थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, टाईम लागतो याला, हे की नाही. तेच आपल्याला सांगितलं इज सब डिवायडेड इंटू द फॉलोइंग ऑफ 5 फेजेस. 5 फेज सांगितलं, 5. त्या 5 डायग्राम आहे ना, त्या 5 डायग्रामला 5 वेगवेगळे नाव आहेत. तर त्याच्यातलं पहिलं आहे बघा लिप्टोटिन. पहिला आहे लिप्टोटिन, सेकंड आहे झायगोटिन, थर्ड आहे पॅचिटिन, 4 आहे डिप्लोटिन आणि 5th आहे डायकायनेसिस. तर याच्यातलं जे पहिलं आहे पहिलं लिप्टोटिन में क्या होता है, बोलो क्या होता है. तो ड्यूरिंग दिस स्टेज क्रोमोझोम स्टार्ट्स कंडेन्सिंग अँड बिकम अ कॉम्पॅक्ट. हा वर्ड खूप महत्वाचा. क्रोमोझोमचं कंडेन्सेशन सुरू होतं, कंडेन्सिंग होतात, ते शॉर्ट आणि थिक होतात. ते अगोदर अशी दोऱ्यासारखी लांब असतात आणि पातळ असतात, खाल्ल्या पिल्ल्यावरती अशी धस्तपुस्त होतात. पहिली गोष्ट सेल डिव्हिजनच्या टायमाला त्या ठिकाणी सेल काय होतात, जे क्रोमोझोम्स जे आहेत त्या ठिकाणी ऑब्झर्व होतात, दिसायला लागतात. त्यांचं काय होतं, कंडेन्सेशन होतं आणि ते कॉम्पॅक्ट होतात, बरोबर. आणि क्रोमोझोम्स बिकम मोर व्हिजिबल, ते चांगले स्पष्ट दिसायला लागतात. हे आम्हाला डायग्राममधून कळतं सर. असं तुम्ही जर म्हणले तोंडाना किती बाका करा तुम्ही, आम्हाला बाकावर लक्ष नाही, आमच्यावर लिखावर लक्ष आहे, लिहिण्यावर ध्यान आहे आमचं. वर्गात बसल्या आम्ही लिहितच बसतो, दुसरं काय करतो आहे की नाही. ते आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. बघा ही सेल आहे, या सेलमध्ये आपल्याला क्रोमोझोम दिसत आहेत. एक काम करू, आपण थोडंसं याचा वापर करू. Sometimes called reduction division, is the type of cell division that produces gametes. By gametes, we mean sex cells, such as sperm cells in males and egg cells in females. Meiosis is broken down into 2 stages of cell division, called meiosis 1 and meiosis 2. किती फेजमध्ये होतं मियोसिस 1 आणि मियोसिस 2? सॉरी, मियोसिस किती फेजमध्ये होतं? 2. मियोसिस 1 आणि मियोसिस 2. मियोसिस मध्ये काय व्हायला लागलं पहा बरं. मियोसिस 1 मध्ये Meiosis 1 has 4 phases: prophase 1, metaphase 1, anaphase 1, and telophase 1. And meiosis 2 also has 4 phases: prophase 2, metaphase 2, anaphase 2, and telophase 2. Let's look at what happens during meiosis 1. Prophase 1 starts with a diploid cell. Its chromatin contains 2 uncoiled, spread out sets of chromosomes. मियोसिस 1 मध्ये जे प्रोफेज 1 असतो त्याच्यामध्ये जी सेल आहे ती सेल कशी आहे, डिप्लॉइड शब्द वापरला. इथं डिप्लॉइड का वापरला, डिप्लॉइड या ठिकाणी शब्द का वापरला, डिप्लॉइड शब्द का वापरला, कोण वापरला डिप्लॉइड शब्द? त्याचं कारण आहे की या ठिकाणी 2 प्रकारचे क्रोमोझोम आपल्याला दिसून येतात. क्रोमोझोम किती प्रकारचे दिसून येतात या ठिकाणी? 2 प्रकारचे. हा, तर क्रोमोझोम 2 प्रकारचे कसे आहे, तुम्हाला रेड कलरचे दिसू राहिले आणि ब्ल्यू कलरचे पण दिसले.
2 प्रकारचे क्रोमोझोम आहे आणि म्हणून याला काय म्हणलेलं आहे, डिप्लॉइड म्हणलेलं आहे. येडं नाही लागलं आपल्याला डिप्लॉइड म्हणाल त्याला. हां, तर ते डिप्लॉइड सेल आहे. 2 प्रकारचे क्रोमोझोम आहे. आपल्या बॉडीमध्ये जर बघितलं आपण तर प्रत्येक ऑर्गन सिस्टीमच्या, प्रत्येक ऑर्गनच्या, प्रत्येक टिश्यूच्या, प्रत्येक सेलच्या, प्रत्येक न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम आहेत आणि 2 प्रकारचे क्रोमोझोम आहे. एक आपले मेलकडून आलेले आहे, मम्मीकडून पप्पाकडून, आणि एक मम्मीकडून आलेले आहे. दोघांकडून आलेले क्रोमोझोम्स या ठिकाणी, हे सेल त्या ठिकाणी आहेत. ह्या सेलचं डिव्हिजन होतं. याच्यामधले नंबर ऑफ क्रोमोझोम काय होतात, हाफ होतात, 50-50. आता 23 पेअर असतात आणि 23 पेअरमध्ये 46 क्रोमोझोम आहे. त्याच्यापैकी काय होतं हे आपण टप्प्याटप्प्याने पुढे पाहणार आहे. आता हे सध्या जे क्रोमोझोम दिसतात हे कसे, एकदम जाडजुडे असे, परिपक्व, मजबूत याचे, बमची बम आहे की नाही साक्षी, असे ते नाही आहे. क्रोमोझोम सध्या कसे थिन थ्रेड लाईक आहे, बारीक दोऱ्यासारखे, नाजूक येते आहे की नाही, नाजूक येते. हां, काय होतं मग त्याच्यामध्ये ते आपण पुढं पाहणार आहे. ठीक आहे. हां, तर पुढं नेमकं काय होतं, क्रोमॅटिन सारखे आहेत ते, बारीक दोऱ्यासारखे आहेत. After the DNA in the chromatin replicates, it condenses into the more familiar X-shaped chromosomes. बघा कशी तयार झाली ती, Replicated DNA. नाही व कशी तयार झाली पाहते, कशी तयार झाले ते शॉर्ट झाले आणि थिक झाले, जाड झाले, जाड. आणि पुन्हा त्याच्यामध्ये काय होतं, सिस्टर क्रोमॅटिड. त्या ठिकाणी हे जे 2 पार्ट आहेत याला सिस्टर क्रोमॅटिड म्हणलं. हा एक आणि हा एक, बहिणी बहिणी येत्या, सिस्टर क्रोमॅटिड. ह्याच्यामध्ये ही पी आर्म आणि ही क्यू आर्म असते, बरोबर आहे. दोघांची एक पी आर्म आणि क्यू आर्म, हे झालं हाफ सिस्टर क्रोमॅटिड, हे झालं हाफ सिस्टर क्रोमॅटिड. ठीक आहे. इथं हे सेंट्रोमियर जवळ जोडलेले, हा सेंट्रोमियर तुमचा इथं, हा बरोबर सेंट्रल आलं ते इथं बा, आहे की नाही. तर या पद्धतीने त्या ठिकाणी ते दिसायला लागले. ठीक आहे, चला. हां, And the identical sister chromatins of each chromosome. In a process called synapsis, each chromosome pairs up with. हा, आता याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का, पहिली जी स्टेज झाली, कोणती स्टेज दिली, त्या स्टेजला नाव काय दिलेलं आहे, नाव लिहून घ्या बरं त्या स्टेजच्या आधी तुम्ही. नाव काय काय ते, नाव काय हे ते तुम्ही बघा, देते ना नाव तुम्ही बघा. पहिला शब्द आहे लिप्टोटीन. लिप्टोटीनमध्ये काय झालं, अगोदर तुम्ही पाहिले होते एकदम स्मॉल फायबर लाईक क्रोमोझोम होते ना, ते स्मॉल फायबर लाईक क्रोमोझोम काय झाले, ते क्रोमोझोम झाले शॉर्ट आणि थिक. ते होतं तुमच्या लिप्टोटीनमध्ये. कुठं होतं माझे, लिप्टोटीनमध्ये होतं. नाव लिहा तिथे 1 नंबरला लिप्टोटीन. दुसरं नाव आहे तुमचं झायगोटीन, बरोबर. त्या डायग्रामच्या शेजारी जर लिहिलं तरी चालतं, पेन्सिलनं बुकमध्ये, बरं का, पेन्सिलनं बुकमध्ये तिथं लिहा 1 2 3 4 5. ठीक आहे. सेकंड झायगोटीन, फर्स्ट लिप्टोटीन. आता लिप्टोटीनमध्ये काय व्हायला लागले, क्रोमोझोम त्या ठिकाणी जे क्रोमोझोम आहेत ते शॉर्ट आणि थिक व्हायला लागले. जे थ्रेड लाईक, जे थिन आणि थिन म्हणजे पातळ आणि थ्रेड म्हणजे दोऱ्यासारखे असलेले क्रोमोझोम शॉर्ट आणि थिक होतात. त्यांचं कंडेन्सेशन होतं. त्यांचं काय होतं ते काय सांगितलं बघा ना, या ठिकाणी सांगितलं ना आपल्याला, दे आर बिकम्स मोरा विजियावाला, स्पष्टपणे दिसायला लागली, डब्बू डब्बू दिसायला लागते. ते आता पाहिली आपण ते, आहे की नाही. त्याच्यानंतर थर्ड नाव काय त्याच्यामध्ये, सेकंड झायगोटीन. झायगोटीनमध्ये काय होतं बघा, ते पेअर अशा जोडल्या जातात, पी आर्म आणि क्यू आर्म अशा पद्धतीने ते जोडले जातात. ठीक आहे, झायगोट फॉर्म त्या ठिकाणी. थर्ड आहे पॅच्युटीन. पॅच्युटीन हे जरा कळणार नाही तुम्हाला याच्यामध्ये, पण ते काय होतात पॅच्युटीनमध्ये त्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होतं. क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे काय, 2 प्रकारचे 2 टाईपचे क्रोमोझोम आहे, ते दोघंही काय करतात, जीनचा पार्ट काय करतात, एक्सचेंज करतात. असं थोडा पार्ट, इकडच्या डीएनएचा पार्ट हा या क्रोमोझोमवर येऊन जातो, इकडचा डीएनएचा पार्ट हा दुसऱ्या क्रोमोझोमवर जातो. डीएनएची एक्सचेंजिंग होती, क्रोमोझोमची जीन्सची एक्सचेंजिंग होती त्या ठिकाणी. जीन्स नाही, जीन सेगमेंट ऑफ डीएनए त्या ठिकाणी काय होतो प्लेस चेंज करतो. एका टाईपची जी क्रोमोझोम आहे याच्यातला जो काही भाग आहे डीएनएचा, हा पार्ट काय होतो दुसऱ्या क्रोमोझोमच्या पी आर्मवर जातो. क्यू आर्मवरचा एखादा डीएनएचा सेगमेंट असेल, तो डीएनएचा सेगमेंट दुसऱ्या क्रोमोझोमच्या सेगमेंटवरती जातो, क्यू आर्मवर जातो. याला त्या ठिकाणी काय शब्द म्हणतात, पॅच्युटीन म्हणतात. पॅच्युटीनमध्ये काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं. क्रॉसिंग क्रोमोझोम्समध्ये त्या ठिकाणी जीन्सचा पार्टची काय होते, इंटरचेंजिंग होते, एक्सचेंजिंग होते.
ही तिसरी स्टेज आहे. चौथी स्टेज आहे डिप्लोटिन. डिप्लोटिनमध्ये काय होतं, एकदा ते क्रॉसिंग झालं की ते क्रोमोझोम काय होतात, सेपरेट होतात. काय होतात, ते सेपरेट होतात. आणि त्याच्यानंतर सेपरेट झाल्यानंतर त्या ठिकाणी शेवटचे डायकायनेसिस. सेपरेट झाल्यानंतर जे तुमचे सेंट्रिओल आहेत ते डुप्लिकेट होऊन काय करतात, स्पिंडल फायबर त्या ठिकाणी तयार करतात. हेच आपल्याला डायग्राममध्ये सांगितलेलं आहे. ह्या 4 फेजपैकी जी तिसरी फेज आहे त्याच्यावर एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिला आहे पाठीमागं तुम्हाला. फिल इन द ब्लँक्स आहे की क्रॉसिंग ओव्हर कोणत्या फेजमध्ये होतं, क्रॉसिंग ओव्हर कोणत्या फेजमध्ये होतं ते विचारलेलं आहे त्या ठिकाणी. कोणत्या नंबरची, डी आहे का, डी आहे का, सी आहे. जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स इन अ प्रोफेज. कोणता फेज येतो, हां यस तो आहे तुमचा पॅचिटिन. कोणता फेज येतो, प्रोफेज 1 मधला पॅचिटिन, तिसऱ्या नंबरचा. तेच तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. And binds to its corresponding homologous chromosome, forming a tetrad. याला काय म्हणलेलं आहे, टेट्रॅड. या सेकंड शब्द काय दिलेला आहे, सेकंड काय, सेकंड झायगोटिन. या पद्धतीनं झायगोटिन होतं. टेट्रॅड फॉर्म होतं म्हणजेच काय, तर त्यांचे जे पी आर्म हे दोन्हीचे पी आर्म सोबत आलेत आणि या दोघांची क्यू आर्म सोबत आलेले. हे कशासाठी, क्रॉसिंग ओव्हर होण्यासाठी. याला सिनॅप्सिस सुद्धा शब्द आहे. काय शब्द आहे याला, सिनॅप्सिस. ठीक आहे. हे होतं झायगोटिन तुमचं. 4 क्रोमॅटिड येतात त्याच्यात. 4 कोणकोणते, हे 2 आणि हे 2, याचे 4 झाले. क्यू आर्मचे, पी आर्मचे 4, म्हणून टेट्रॅड शब्द पण वापरला तिथे. वरती 4 पार्ट असतात पी आर्मचे, 4 पी आर्म आहे वरती आणि खाली क्यू आर्म पण 4 आहे. ठीक आहे नाही. हे तुमचं प्रोफेजमधली सेकंड स्टेज आहे झायगोटिन. आता झायगोटिन झालं. झायगोटिनच्या नंतर पुढे काय होणार बा, Group of 4 sister chromatids in paired homologous chromosomes. The chromosomes contain genetic information. याच्यामध्ये जीन्स असतात, These genes क्रोमोझोम्समध्ये जीन्स असतात. ठीक आहे. and different versions of the same gene on each chromosome are called alleles. ठीक आहे. In a आता process त्याच्यात called तिसरी फेज आहे chromosome, पॅचिटिन. chromatids from त्याच्यामध्ये हे बघा, each हां chromosome. अशा पद्धतीने या ठिकाणी काय होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं. काय झालं क्रॉसिंग ओव्हरमध्ये, पहा बरं, जीन्सचा जो पार्ट आहे तो एक्सचेंज झाला. हे एका प्रकारचे जे क्रोमोझोम्स आहे, या एका प्रकारचे क्रोमोझोम्स आहे, एवढा जो सेगमेंट होता हा सेगमेंट दुसऱ्याला देण्यात आला. क्रॉसिंग ओव्हर याला शब्द वापरलेला आहे, क्रॉसिंग ओव्हर. हे होतं आपलं तिसऱ्या फेजमध्ये पॅचिटिनमध्ये. तिसरी फेजमध्ये काय झालं, क्रोमोझोम्समध्ये जे होमोलॉगस क्रोमोझोम आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, एक्सचेंजिंग होती. कशाची, जीन्सची. जीनचा पार्ट, DNA चा सेगमेंट त्या ठिकाणी काय होतो, एक्सचेंज होतो. ठीक आहे. हे पॅचिटिनमध्ये होतं. Also called recombination, crossing over randomly happens on every chromosome, resulting in different gene combinations. This explains why every gamete is genetically different from every other gamete. Crossing over results in genetic variety in offspring. This is why children are different from their biological parents, as well as from their biological siblings. Continuing on with prophase. याचं काय कारण आहे, जेनेटिक रिकॉम्बिनेशनमुळे काय होतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशनमुळे काय होतं, तर ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये ज्या वेगवेगळ्या सेल तयार व्हायला लागल्यात, तर त्या सेल तयार होत असताना जनरली आपल्या बॉडीमध्ये मेलच्या बॉडीमध्ये स्पर्म सेल असतात, फिमेलच्या बॉडीमध्ये एक सेल आहे. तर त्या दोन्हीमध्ये सुद्धा काय होतं, त्यांच्या मदर आणि पॅरेंट्सकडून जे 2 टाईपचे क्रोमोझोम आलेले आहेत त्यांच्या 23 क्रोमोझोम आहे. आपल्या मम्मीच्या बॉडीमध्ये 23 क्रोमोझोम आहे, त्यांच्या मम्मीचे आणि त्यांच्या पप्पाचे पण. मग त्यांचे जे दोघांचे मम्मी पप्पाचे जे क्रोमोझोम्स आहे का, ते हे जर समजा जे एका कलरचे जे क्रोमोझोम्स आहे याला समजा मम्मीकडचे क्रोमोझोम म्हणतात रेड कलरचे, आणि ब्ल्यू कलरचे जे येते ते पप्पाकडचे क्रोमोझोम्स आहे. ह्या क्रोमोझोम्सपासून काय होतंय, ज्यावेळी एक सेल किंवा स्पर्म सेल तयार होणार असेल, गॅमेट्स फॉर्म होणार असेल, तर त्याच्या आधी त्यांच्यातच क्रोमोझोम्समध्ये DNA पार्टची इंटरचेंजिंग होती. त्याच्यामुळं काही कॅरेक्टर्स आपले मम्मीसारखे दिसते आणि काही कॅरेक्टर पप्पासारखे दिसते. आपण ना सेम टू सेम पप्पासारखे ना सेम टू सेम मम्मीसारखे. तर हे कशामुळं होतं, हे होतं याच्यामुळं जेनेटिक रिकॉम्बिनेशनमुळं. आणि यानं काय होतं की डायव्हर्सिटी मेंटेन राहते. नाही तर आपण सगळे सारखेच असतो, तर आवटे सर कोणते ओळखतात आले नसते.
हां, जागृती कोण आहे ती ओळखता नाही असते आली. प्रणिता कोण आहे, कोणीच कोणाला ओळखता आलं नसतं. हे जेनेटिक रिकॉम्बिनेशन झाल्यामुळं, ह्या जेनेटिक रिकॉम्बिनेशनमुळंच आपण सगळे वेगवेगळे आहेत. बघा, एकाच आईच्या पोटी जन्म घेणारे लेकरं पण वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. याचं कारण काय की तिथं ते 23 क्रोमोझोम्स आहे, ते त्यांच्यामध्ये होमोलोगस क्रोमोझोममध्ये काय होतं, इथं DNA ची एक्सचेंजिंग होती. आणि हे होतंच. जर कमी प्रमाणात झालं तेव्हाच ती मुलगी तिच्या मम्मीसारखी सेम टू सेम दिसते. मम्मी कोण आहे आणि पोरगी कोण आहे ओळखूच येत नाही. बरोबर आहे, हे होतं. ठीक आहे. चाल, तर हे प्रोफेज 1 मधलं क्रॉसिंग वर झालं. तिसरी फेज पॅचिटिन झाली. पॅचिटिन नंतर आता काय होणार, हे सेपरेट होणार. ही क्रोमोझोम एकदा क्रॉसिंग झाली की नंतर काय झालं, अगोदर याचं झायगोटिन झालं. झायगोटिन म्हणजे काय, त्याचे पी आर्म आणि क्यू आर्म सोबत आल्या होत्या. बरोबर आहे. टेट्राइड फॉर्म झाला होता, सिनेप्सिस झालं होतं. त्याच्यानंतर क्रॉसिंग झालं. क्रॉसिंग झाल्यावर ते सेपरेट होणार. सेपरेट झालं म्हणजे काय झालं, ते डायकायनेसिक झालं. का डिप्लोटिन झालं, डिप्लोटिन सेपरेट झालं. सेपरेट झालं बघा. आता ही तर काय होणार पाय, सेपरेट होणार. The centrioles move to opposite ends of the cell, and spindle fibers fan out from them. Next, in metaphase 1, the homologous chromosomes line up at the equator and attach to spindle fibers from opposite poles. During the anaphase 1, spindle fibers separate the homologous chromosomes in each tetrad and pull them to opposite poles of the cell. काय झालं या ठिकाणी, इथं याच्यातच आपल्याला 3 फेज सांगून टाकले त्यांनी. त्याच्यात आपलं डायकायनेसिस पण होऊन गेलं आणि डिप्लोटिन पण घेतलं त्यांनी. पण त्यांनी एक गोष्ट एक्सप्लेन नाही केली या ठिकाणी, की जे क्रॉसिंगवर झाल्यानंतर हे जे क्रोमोझोम्स आहे हे थोडेसे सेपरेट होऊन जाते. बरोबर आहे. आणि सेपरेट झाल्यानंतर मेटाफेजमध्ये ते सगळे कसे येतात, पॅरलल येतात. आपल्या इक्वेटोरियल प्लेनला पॅरलल येतात. पॅरलल आल्यानंतर त्या ठिकाणी हे जे सेंट्रिओल्स आहे हे काय करतात, स्पिंडल फायबर सोडतात. आणि स्पिंडल फायबर सोडून त्या क्रोमोझोमला काय करतात, सेपरेट करतात. आणि सेपरेट झाल्यानंतर ॲनाफेजमध्ये ते सेपरेट झाले, अपोजिट पोलला ओढले गेले. शेवटी टिलोफेजमध्ये त्या ठिकाणी काय होणार, न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होणार. बघा, शेवटचा टिलोफेज आहे. One chromosome from each homologous pair at separate poles. However, each chromosome still consists of sister chromatids. 2 सिस्टर क्रोमॅटिड आहे प्रत्येकाला. Chromosomes sister chromatids are no longer identical because of the allele exchange that happened during crossing over. Then spindle fibers disappear and the nuclear membrane reforms around the chromosome. Yes, बघा, स्पिंडल फायबर गायब झाले. काय गायब झालं, ते जे सेंट्रिओल्स होते ते काय झाले, डिसअपिअर झाले. न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाली. न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाली त्याच वेळी काय झालं, इथं नॉच पण फॉर्म झाली. बघा, इथं म्हणजे स्प्लिट व्हायला सुरुवात झाला. आता याच्यापासून 2 सेल तयार होणार. बरोबर आहे. 2 सेल त्या ठिकाणी फॉर्म व्हायला लागतात. Meiosis 1 ends with 2 genetically different haploid daughter cells. यस, 2 हॅप्लॉइड डॉटर सेल तयार होतात त्या ठिकाणी. हॅप्लॉइड म्हणजे कसे, अगोदर तिथं 2 टाईपचे डिप्लॉइड सेलमध्ये 2 टाईपचे क्रोमोझोम होते. आता त्यासारखेच सेम टू सेम क्रोमोझोम याच्यात आहे का, बघा बरं, सेम टू सेम आहेत का. तिथं एक ब्ल्यू कलरची क्रोमोझोम होते आणि एक रेड कलरची सेपरेट होते. आता याच्यात कोणतंच ना पूर्ण टोटल ब्ल्यू आहे, ना रेड आहे, ना टोटल ब्ल्यू आहे, ना रेड आहे. हे कलर सांगतात की 2 डिप्लॉइड सेलमध्ये, एका डिप्लॉइड सेलमध्ये 2 सेपरेट टाईपचे क्रोमोझोम होते. ज्यावेळी त्याच्यापासून 2 हॅप्लॉइड सेल तयार झाल्या, डॉटर सेल या, त्याच्यापासून न्यू बॉर्न सेल फॉर्म होणार आहे, म्हणून याला डॉटर सेल म्हणाले. हॅप्लॉइड का म्हणलं, नंबर ऑफ क्रोमोझोम हाफ झाले. नंबर ऑफ क्रोमोझोम काय झाले, हाफ झाले. तिकडं किती होते, 4 क्रोमोझोम होते. 4चे इथं किती झाले, 2 झाले. 4 क्रोमोझोमचे 2 झाले, म्हणून शब्द वापरला हॅप्लॉइड. ठीक आहे. आता याच्यापासून मिओसिस 2 मध्ये 4 सेल फॉर्म होणार. मग मिओसिस 2 कसं असतं, मायटोसिस सारखं. मग त्याच्या 4 फेज आहे. मिओसिस 2च्या 4 फेज. कोणकोणते 4 फेज आहे, प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2, टिलोफेज 2, 4 फेज सांगितलेले आहेत. आता 4 फेजमधून काय होणार, याच्यापासून 4 सेल तयार होणार. सुरुवातीला मिओसिस 1 मध्ये एका डिप्लॉइड सेलपासून 2 हॅप्लॉइड सेल तयार झाल्या, परंतु याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं. आता मिओसिस 2 मध्ये क्रॉसिंग बिसिंग काही होत नाही. जे होतं ते प्रोफेज 1 मध्ये होतं. मिओसिस 1च्या त्या 5 फेजमधून होतं. कोणकोणत्या 5 फेज आहेत त्या, लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटिन,
डिप्लोटीन आणि डायकायनेसिस ह्या 5 फेजमधून झाल्यानंतर मग मिओसिस 1 मधलं मेटाफेज 1 होतं, ॲनाफेज 1 होतं आणि टिलोफेज 1 होतं. टिलोफेज 1 मध्ये ह्या 2 सेल आपल्या या ठिकाणी फॉर्म होतं. टिलोफेज 1 मध्ये तिथं सायटोकायनेसिस होऊन गेलेलं आहे. सायटोकायनेसिस म्हणजे 2 सेल तिथंच फॉर्म झालेल्या आहेत. आता मिओसिस 2 बघा कसं होतं. Each haploid cell contains only one set of chromosomes, consisting of paired sister chromatids. मिओसिस 2. Both cells now enter the next stage, meiosis 2. However, unlike meiosis 1, DNA does not replicate before meiosis 2 begins. Once again, in prophase 2, the nuclear membrane disappears, and spindle fibers fan out from the 2 sets of paired centrioles. आठवतं का मायटोसिसमध्ये असंच झालं बरोबर आहे. पहिल्या पेजमध्ये काय झालं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर झाली होती, सेंट्रियल डुप्लिकेट झाले होते, अपोजिट पोलकडे गेले होते, क्रोमोझोम त्या ठिकाणी शॉर्ट आणि थिक झाले होते बरोबर आहे. त्याचं कंडेन्सेशन झालं होतं. आता हे प्रोफेज 1 मध्ये झालं. आता मेटाफेज 1 मध्ये काय होतं, सगळे क्रोमोझोम असे इक्विटोरियल प्लेनला पॅरलल येणार. स्पिंडल फायबर काय करणार, तिथं त्याच्या सेंट्रिओलला जोडले जाणार. ठीक आहे. आणि मग ॲनाफेज 1 मध्ये त्यांना सेपरेट करून अपोजिट पोलला घेऊन जाणार. ठीक आहे. तेच 4 फेज आपण या ठिकाणी सांगितलेले आहेत. During metaphase 2, the chromosomes in each cell line up at the equator and attach to spindle fibers from both poles. During anaphase 2, the sister chromatids of each chromosome separate and move to opposite poles. Once the sister chromatids separate, they are called chromosomes. बघा काय झालं या ठिकाणी, काय झालं इथं टिलोफेज 1 पर्यंत 2 पर्यंत आलो आपण. पण त्याच्या आधी काय झालं ॲनाफेजमध्ये, तर क्रोमोझोम जे आहे, जे 2 पेअरचे क्रोमोझोम होते, एक पेअर होती त्याला सेपरेट केलं कुठून, सेंट्रोमेलमधून, आणि अपोजिट पोलला ओढलं गेलं. हे कुठं झालं ॲनाफेजमध्ये. मेटाफेजमध्ये काय झालं, सगळे क्रोमोझोम हे इक्विटोरियल प्लेनला पॅरलल आले होते आणि त्याला सेंट्रोमियरला त्याच्या काय जोडलं होतं, स्पिंडल फायबर जोडले होते. स्पिंडल फायबरनं मग ॲनाफेज 1 मध्ये त्याला सेपरेट केलं. ठीक आहे. ॲनाफेज 1 मध्ये काय हो राहिलं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर हो राहिली. ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. चला, Spindle fibers disappear and nuclear membranes reform. And cytokinesis occurs in both cells. येस. हे कुठं झालं हे झालं आपल्या टिलोफेज 2 मध्ये. टिलोफेज 2 मध्येच त्या ठिकाणी काय झालं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण परत आली, सायटोकायनेसिस पण झालं. आता बघा याच्यामध्ये कुठलेही क्रोमोझोम सेम दिसतात का, कुठलेच क्रोमोझोम सेम नाही आहे. याच्यामुळे आपली डायव्हर्सिटी मेंटेन राहते आहे. याच्यामुळे आपण सगळे वेगवेगळे दिसत आहोत. हे कारण आहे त्याला. आता ह्या 4 वेगवेगळ्या स्पर्म सेल किंवा 4 वेगवेगळ्या एग सेल आहे. आपली सगळ्याची निर्मिती याच्यातूनच झालेली आहे. आपण सगळे एक सेल होतो आधी, याच्यापासून आपली बॉडी तयार झाली. परंतु याच्यापासून बॉडी तयार झाली, पण याच्यासाठी आपल्या पप्पाच्या बॉडीमधले जे स्पर्म सेल आहे ते सेल्स ह्या सेलमध्ये एंटर व्हायला पाहिजे. आणि मग तिथून पुढं न्यू एक झायगोट त्या ठिकाणी फॉर्म होतं आणि मग रिप्रोडक्शन होतं, बाळ तयार होतं. ठीक आहे. असे हे 4 सेल फॉर्म होतात ॲट अ टाईम एका सेलपासून. मग या 4 एक सेल म्हणा किंवा 4 स्पर्म सेल आहेत, अशा फॉर्म होतात. रिप्रोडक्शन व्हायच्या अगोदर गॅमेट फॉर्म होताना ह्या 4 फेजमध्ये जावं लागतं, 4 सेलमध्ये.